नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध बघणार आहोत। चला तर बघूया। मसाला दूध बनवण्यासाठी अर्धा लिटर गाईचे दूध घेतले आहे। एकदा तापवून साईडला ठेवलं होतं। दुधाला तापण्यासाठी गॅसवर ठेवूया। गॅसची फ्लेम मध्यम आहे। मसाला दुधासाठी लागणार आहे बदाम, काजू, इलायची, जायफळ, साखर, केशर। दूध गरम झालं आहे। आता केशरमध्ये 1 चमचा गरम दूध टाकूया आणि याला भिजू देऊया। दुधासाठी मसाला बनवून घेऊया। गॅसवर एक कढई ठेवली आहे। आता कढईमध्ये बदाम टाकले आहे 9, 7 काजू टाकले आहे। याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे मध्यम फ्लेमवर। भाजून बनवलेला मसाला तुम्ही स्टोर करू शकता 10 ते 15 दिवसासाठी, तो खराब होत नाही। आता गॅस बंद करूया। हे थोडेसे भाजले गेले आहे। गॅस बंद केल्यावर 4 इलायची टाकली आहे। आता याला थोडंसं मिक्स करत राहणार आहोत। थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इलायचीचे टरफल काढून घेऊया। इलायची थोडीशी गरम झाली आहे, त्यामुळे ही मिक्सरमधून खूप इझिली वाटली जाते। जायफळला किसणीने किसून घेऊया। तर इथे अर्धा चमचा जायफळ घेतला आहे। आता मिक्सरचं भांडं घेऊया। या थंड झालेल्या वस्तू त्यामध्ये टाकूया। किसलेलं जायफळ टाकूया। मिक्सरचं झाकण लावून याची पावडर बनवून घेऊया। तर इथे पावडर तयार आहे। इथे काजू आणि बदामाचे असे कापही करून घेतले आहे। आता गॅसवर दुधाला ठेवलं होतं। वरती साय आली आहे। याला मिक्स करायचं आहे। दुधाला मध्यम फ्लेमवरच मी ठेवलं होतं। दुधाला 5 ते 6 मिनिटं असंच उकळू देऊया। असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते तळाला लागणार नाही। मी इथे गाईचं दूध घेतलं आहे। तुम्ही इथे म्हशीचं दूधही घेऊ शकता। आता 5-6 मिनिटानंतर हे थोडंसं घट्ट झालं आहे। यामध्ये जो मसाला बनवला आहे तो टाकला आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। यामध्ये टाकूया बदामाचे काप, काजूचे काप टाकूया। काजू बदामाचे असे काप टाकल्याने दूध पिताना ते मस्त लागतात। आता याला मिक्स केलं आहे। यामध्ये टाकूया भिजवलेलं केशर। मस्त कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। याला मिक्स करूया। मसाला दूध जास्त घट्ट नसतं, आपल्या नॉर्मल दुधापेक्षा थोडंसं घट्ट असतं आणि बासुंदीपेक्षा थोडंसं कमी। तर तुम्ही इथे बघू शकता हे इतकं घट्ट झालं आहे। आता यामध्ये टाकणार आहोत साखर। तर मी इथे 2-3 चमचे साखर टाकली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे दूध आटून गोड होतं, म्हणून साखर कमीच लागते। दुधाला रंग अजून असावा असं मला वाटते, तर मी इथे टाकत आहे लेमन येलो फूड कलर। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू। फूड कलर टाकला आहे। याला मिक्स करून घेऊया। आता 1-2 मिनटं असंच उकळू दिलं आहे। त्यानंतर गॅस बंद केला आहे। इथे मसाला दूध तयार आहे, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी। मसाला दुधाला तुम्ही बघू शकता मस्त मलाई आली आहे। एकदा मिक्स करून घेऊया। मसाला दूध सर्विंग ग्लासमध्ये सर्व करूया। तुम्ही बघू शकता खूप मस्त बनला आहे आणि तेवढंच चविष्टही आहे। हे मसाला दूध तुम्ही कोजागिरीला नक्की बनवा आणि याचा आनंद घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।